आपण प्रार्थना करूया. देवप्रभू पिता दयाळू बाबा तुझा आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनाचा ही प्रार्थना देवाच्या प्रवेशाच्या नावाने करतो. हालेलुया. बघा, मनुष्य आणि मनुष्यामध्ये अनेक प्रकारची पाप होतात. जर आपल्या पाप झाले नसतील तर येशू ख्रिस्ताला वधस्तंभ केलेलं नसतं. पण त्या पापात जे काही आपल्यामध्ये काढण्याची जी देवाने योजना म्हणून ठेवलेली होती की स्वच्छ व्हा, शुद्ध व्हा. आज आपण जेव्हा योशेवरती 5 मध्ये वचन दिलेलं आहे की तुम्ही आज शुद्ध व्हा, उद्या मोठा चमत्कार तुमच्यात होणार. आम्ही जेव्हा शुद्धीकरणामध्ये जर असतात, जेव्हा आम्ही शुद्धीकरणामध्ये असतात तेव्हा मला कळते, तेव्हा 32 प्रमाणे शुद्ध बंधनातून मुक्त करते. म्हणजे पापापासून आम्ही मुक्त होतात आणि पवित्र जीवनामध्ये आमचं जीवन आशीर्वादित होतो. आणि ज्या माणसामध्ये पाप नाही तो मनुष्य एकदम फ्रेश बोलतात ना, ताजी मासली, ताजी भाजी, ताजी फळं, ताजी केलेली फळं, इकडची फळं. मनुष्य फ्रेश असतो. कसा असतो? मी कधी इकडे आले ना तर लोकांना बघतो, दुःख वाटते पण कोणाची पाप आठवते. अरे देवाजवळ आल्यानंतर थोडासा हसता पाहिजे. तो राग, जे नफरत किंवा द्वेष ते तिकडेच ठेवायचं. तुम्ही जेवल्यावर प्लेट तुमच्या जोडीला राहते, का प्लेट नेऊन बेसिंग मध्ये टाकून देतात, भाजी जास्त तिकडे नेऊन ठेवतात, बोलत नाही. तुम्ही घरी जेवतात का? कशात देता? हातात का प्लेट मध्ये? अरे आप खाना खाता है क्या? हम हिंदी में बात करूंगा, क्या बोलेगा समझ में नहीं है. खाली तो होगा ना घर में, का काली होगा? अच्छा आहे. ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचं भविष्यात जीवनात जे चालायचं आहे ते विचाराने चालायचं. तर प्लेट धुतात की नाही धुतात? प्लेट धुतात की नाही धुतात? तुम्ही हात धुतात की नाही धुतात? मग मन साफ करतात की नाही करतात? नाही करत. म्हणून यशाया 1:15 मध्ये तुम्हाला एक वचन दिलेलं आहे. मग हे वचन तुम्ही स्वतःहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वच्छ व्हायचं आहे. जरा बघूया. यशाया 1:15 तुम्ही हात पसरता मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. देव बघत नाही. काय सांगते? जेव्हा तुम्ही देवाकडे येतात ना, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा असं दे, देवा तसं दे, देवा माझ्या जीवनात दे. तो काय सांगते? तुम्ही हात पसरतात पण तुमच्या समोर मी डोळे त्याच्या माने दुखतात. माणसं आज आपल्या प्रत्येकाला देवाच्या वचनानुसार लोकांचे कसे पकडतात तसे. आज जर तुम्ही प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, सामर्थ्यात आहे, शांतीत आहे, ज्ञानात आहे, तर देव तुम्हाला आशीर्वाद देतो. पाप खाली करा आणि माणसाने फ्रेश, एकदम फ्रेश व्हा. आणि ते कसं होते? लोकांचं भलं करायची विचार, लोकांचं वाईट करायचे विचार. आणि जेवढं तुम्ही लोकांचं चांगलं करणार तसं चांगलं तुमच्या पाठीमागे, आणि लोकांचं जर वाईट करणार ते पण पाठीमागे. दोन्ही गोष्टी आपल्या हातातच आहे. आपल्यालाच या पृथ्वीमध्ये चांगलं वाईट बघायचं आहे, ते आपल्यालाच बघायचंय, दुसऱ्यांना बघायचं. माझी कर्म मलाच भोगायचे. जरा बघूया. तुम्ही किती जरी विनंत्या केल्या देव सांगतो मी ऐकत नाही. तुमचे हात विचार करा. हाताने चपाती देतात, हाताने मारतात, हाताने काहीतरी करतात ना, तर कसे ते तुमचे हात रक्ताने भरले, तुमचे हात रक्ताने भरल्या. मग वचन सुना, आपला धुवा, स्वच्छ करा,
माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. काय सांगते? दुष्टपणा करण्याचे सोडून. तो काय सांगते? जेवढ्या हात धुवायचं ते नका सांग. आपल्या हाताने जी पाप झाल्या ती धुवा. कोणाला मारलं असेल, कोणाचं वाईट केलं असेल, ही जी आहे हे पहिलं हातातून जे चुका झालेले ती पहिली धुवायला सोबत. जर हे रक्त आपल्या हातावर दिसते, या हाताने किती चुका झालेल्या आहेत ते पहिलं शोधून काढ आणि धुवा. मी कधी कधी लोकांची विचार करतो, स्वतःचे एखाद्या 1 ते 2 वचन मध्ये लोक चांगल्या व्यक्ती बरोबर लोक का चालत नाही? वाईट लोक जे आहेत पाप करतात, पापात खोटं बोलणं, शिव्या मारणं, वाईट करणं सगळे चुकीचे असतात. त्यांच्या बरोबर केवढी झुंडी निघतात. आणि एखादा व्यक्ती चांगलं करतो त्या पाठीमध्ये शिकायला कोण नसते. 16:32 येशूने सांगितले, तुम्ही सगळे आपापल्या घरी जा, मी आणि पिता एक. परमेश्वराबरोबरच येशू राहिला आणि येशू तोच होता 4:7 एकच. आणि त्यानेच या पृथ्वीमध्ये सगळ्या व्यक्तीसाठी चांगलं केलेलं आहे. तोच एक व्यक्ती परमेश्वर. त्याने कितीतरी या जगामध्ये मानव जातीला बनवलेला आहे. हजारो लोकांची प्रगती केली त्याने. आणि जे महान बनले त्यांचं फोटो तयार झाली, त्यांना सन्मानित झाली, त्याची किंमत राहिली. पण जी वाईट राहिली त्या जीवनाच्या पुस्तकाची नाव खेचले गेले. इब्री 10:26 ते 27. सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण आता आपण सत्य काय किंवा 8:32-33 तुम्हाला बंधनातून. आता तुम्ही येशू मध्ये पुढे मूर्ती निघाली गेले, मूर्तीच्या पाठीमागे गेले. परमेश्वराने कुठे बायबलमध्ये नोवेना दिली किंवा मूर्ती हे प्रसन्न झालेले आहे? कुणी आपल्याला काय सांगतो आपण तिकडे धावतो. चुका करू नका. आता तर ही गरमी आहे, अंगाला घाललेली पुढे येणार. प्रकटीकरण 16:8 वचन. आता कुठे जाऊ नका, बायबलचं वचन सुरू. हे शेवट काळ आहे, लक्षात ठेवा. हा शेवट काळ आहे. या शेवटच्या काळामध्ये फक्त बायबलच वचन आणि शिक्षण आणि नियम आणि जे सत्य शिकवतात, कुठला स्वार्थ ठेवत नाही, अशा व्यक्ती बरोबर जो व्यक्ती जीवनात प्रवेश करतो तो स्वर्गाचा काम. आता ही शेवटची काळ आहे. तुम्हाला गर्मीवरनं समजते का नाही? अचानक पाऊस येणार, अचानक वादळ येणार, सगळं अचानक होणार आहे. भूकंप अचानक होणार आहे. अरे जीवनाच्या पुस्तकातलं डायऱ्या खुलल्या गेल्या, संपला. आता कोणता माणूस कोणता सिद्ध करू शकत नाही देवाशिवाय. कोणत्या माणसामध्ये कोणती ताकद नाही, कोणती शक्ती नाही की तो मनुष्य मी तुमचं भलं होईल. एकच आहे तो म्हणजे प्रभू येशू. ज्याच्याकडे प्रभू येशू आहे, ज्याच्याकडे स्वार्थ नाही, तोच व्यक्ती प्रभूच्या राज्यात प्रवेश. आपलं जीवन प्रभूसाठी ठेवा आणि प्रभूने आपल्यासाठी जीवन दिलेलं आहे. हे जीवन आपल्या सगळ्यांना महत्वाचं आहे. आपल्या जवळ काही मी तुम्हाला सांगतो, हे बायबल आहे, हे फक्त वाचा. अशासाठी वाचा की तुमच्या स्वतःला काहीतरी अनुभव येईल अशा पद्धतीने वाचा. मानवाबरोबर जास्त मिक्स मैत्री करू नका. मी तुम्हाला माहिती आहे, मी कोणाशी जास्त संगत मैत्री कोणाशी सगळ्याशी बोलेल. कसे आहे, परीक्षे नाही जास्त. मला लहानपणापासून तो स्वभाव आहे. मैत्रिणी ते सोडून मित्र 100% आहेत, पण आम्ही फक्त तात्पुरते. असे माझे मित्र सगळेच. कधी आम्हाला वाईट गोष्टीचा अनुभव कधी शिकायला मिळाला. आपलं शिक्षण फक्त तेवढंच घ्या, चांगल्यासाठीच ठेवा, वाईटासाठी साधू.
मला माहिती आहे इकडे मुश्किल आहे, बाजू ना आपण त्याचा परिचय ठेवू. काय सांगते? एक प्रकारची धास्ती. आता देवाने आपल्याला काहीतरी शिकवण दिलेलं आहे. मग हे शिक्षण आपण कसं घेतलं पाहिजे आणि ह्या शिक्षणाप्रमाणे आपण देवाबरोबर कसं राहिलं पाहिजे. हालेलुया. मी कधी कधी बघतो माझ्याबरोबर भरपूर लोक येतात, प्रार्थना आवडते, वचन ऐकते, शिकवलं, मार्गदर्शन केलं ते आवडते, नंतर हळूच कर अशा लोकांबरोबर जातात की त्यांना देवाचा शब्दच माहिती, अशा मागे लागतात आणि तिथे शैतान होतो. आज हर एक व्यक्तीमध्ये वचनाचं पालन करता आलं पाहिजे. आज तुम्ही सत्याकडे वळाले तर परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनात. कधीच हा शेवटचा काळ आहे, कधीच कोणा पाठीमागे लागू नका. ज्या दिवशी तुम्हाला परमेश्वर चांगल्या गोष्टी देणार आहे, तुम्ही शैतानाच्या पाठीमागे सगळ्या गोष्टी घालवता. मला खूप वाटते लोकांना काहीतरी चांगलं सांगा, देवापासून मी काही गोष्टी घेतल्या, पण एक पण विश्वासी नाही. खरोखर मी विश्वासामध्ये चालणार आहे की मी विश्वासामध्ये परमेश्वराबरोबर राहणार आहे नाही, कारण त्यांनी विश्वासाचं चित्र बनवलं. मग ते 10-28 घेतलं. जे शरीराचे घात करतात, जे काय आपण या शरीराचा घात करणार, आत्मा आणि शरीराचा, या दोघांचा नरकात नाश होऊन निघून जातो असं बायबल शिकवतो. आता विचार करा, आपण नरकात नाही जावं ना, जायचं वाटते का नाही जायला वाटते? मला जायचे ते जा, पण तुमचा प्रश्न आहे. तिकीट काढलं असेल तर जा जरूर का, आणि ज्यांना नरकात नाही जायचं असेल तो देवा पण. मग देवाला जर घाबरलेले असतील स्वर्गासाठी, आणि देवाला जर घाबरलेलेच नाही तर ते अधोलोकाचा. म्हणून त्याने काय सांगितले? हालेलुया. वचन तसं शिकवते. काय सांगितलं? म्हणून इफिसियन्स 5:16 आणि 17 वचन दिले. आता आपल्याला चांगली वेळ दिली देवाने, मग प्रार्थनेत बसायला काय मुश्किल आहे? स्वर्गात जायचं असेल तर त्याने प्रार्थनेत बसायचं आणि चांगले गुण आपल्याला मिळतात ते घ्यायचं. आपण कुठेतरी चुकलो किंवा आपल्याकडे कुठेतरी पाप आहे, मग एक प्रश्न असा शोधायचा, कबुली करायचं, मी चुकलो बाबा, हे चुका केल्या, हे पाप केले, ते झाले. काय डोळ्यासमोर आणा सगळी आपली कर्म आहे, बरोबर ना? काढायचं, विचारा ना आपल्या मनात काय काय विचार आहेत ते चुकीचे, काय काढून टाक. ज्या गोष्टीने आमचा फायदा होत नाही त्या गोष्टी घेऊ नका. ज्यापासून फायदा आहे, मी पूर्वी एवढा स्वच्छ होता, पवित्र होता, आणि जेव्हा माणसात संगत पकडले होता तेव्हा काय गुटखा खायला, मुलचेन, माणिकचेन, पानपरा, दिशा भटकते ते माणसा बाबतीत असले, बियर प्यायला लागला, अबाबू खायला लागलो, दिशा भटकली. रोज देवाला सांगायचं, मी येशूच्या आईला मानते, मी मूर्तीला मानत नाही, मी माऊलीला मानत, मी येशूच्या आईला मानते. कोणाला? येशूची आई ती सुद्धा आहेच, आणि ती मानवासाठी मध्यस्थी आहे, जसा येशू ख्रिस्त आहे. लक्षात ठेवा, मध्यस्थी नाही असं नाही सांगू शकत, ती आहे. कारण तिने आपल्या पुत्राला, ज्या स्वतःच्या देवाला, देवाला तिने जन्म दिला या पुत्रीने, आणि ती आई महान आहे.
आणि ती माझा ऐकतो आणि येशू ऐकतो, स्वर्गीय बाप ऐकतो आणि पवित्र आत्मा तोच तो देव. आणि देवाने तिला चॉईस केली. या पृथ्वीमध्ये लोकांची जी मानसिक स्थिती बरोबर नव्हती. मग देवाचा जन्म कसा झाला असं लोकांची मतं होती. देवाचा जन्म कसा झाला? हालेलुया. मग देवाचा जन्म कोणत्या पद्धतीने झाला आणि देव कसा? हालेलुया. हालेलुया. ज्यांनी बायबल वाचलं असेल तर त्याला शिकायला मिळेल. देवाने पहिला आदामाचा पासरी काढली, त्याला स्त्री बनवली, बरोबर. 1-2 जोडं बनवलेलं, बरोबर. परमेश्वर आत्म्याच्या द्वारे आदामामध्ये शिरला, तेव्हा जीवधारी प्राणी बनणारे तयार झाले. हालेलुया. 27:3 संतती परमेश्वराने दिलेलं. आता परमेश्वराने पृथ्वीवर आदामाला आणि एवेला भौगोलिक पृथ्वी व्यापून टाका आणि सध्या खाली. परमेश्वराचा आत्मा तिच्यावर उतरला. कोणावर उतरला? मरियावर. हालेलुया. मरियावर परमेश्वराचा आत्मा उतरला आणि आत्म्यानेच तो जन्म घेऊन आला. तेव्हा 3रा अध्यायामध्ये तुम्हाला माहिती, नव्याने जन्माला वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. तिने नवीन जन्म घेतला आत्म्याच्या द्वारे आणि देवाने तिच्या पोटी जन्म घेतला. आणि मरियेला सांगितलं, येऊ नका, प्रभूची कृपा तुझ्यावर उतरली असं स्वर्गीय दूताने तिला स्पष्ट. आणि एकच खरं संतान या पृथ्वीमध्ये आला, तो म्हणजे प्रभू येशू. तो मानव उत्पत्ती 27 देवाचा अवतार म्हणून घेऊन आला. मानवासारखा देव होता, कारण देवाला कोणीच बघितलं नाही. देवाला कोणी बघितलं नव्हतं. देव आत्मा होता. आत्माने शरीर दोन्ही तयार केलं. लोक 22-23 की देव आत्मा देव बनवलं आणि आत्मेनेच कार्य. आत्मा तुमच्या नाकापुड्यामध्ये आहे, तोच देव आहे. देव दिसत नाही. देवाचं रूप शरीराप्रमाणे बनवलं आणि ते चांगली कृती. म्हणून माझे पासून वाचा त्याची काय दिली, तुमची सत्य तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. काय मूर्खासारखं नाही व्हायचं. परमेश्वराची इच्छा काय ती. देवाने आपल्यासाठी एक योजना दिली. देवाने माझी निवड केलेली होती. या पृथ्वीमध्ये जा, तू माझं कार्य कर. माझ्या हे बघा, इथे क्रॉस आहे. लहान असताना किती वेळा मला मारण्याचा प्रयत्न झालेला होता. किती वेळा पडला, उठला, कुठून, पण देवाने मला मारलं नाही. देवाचं काम करायचं. अनेक संकट आले. किती मरणातून वाचलेल्या वेळेत मी सापडले. रोज नवीन जन्म माझा होता. मी हे शरीर आहे त्याच्यासाठी. माझं काय आहे? माझ्याजवळ माझं काहीच नाही. जे आहे ते येशूच. जो येशूच्या पाठीमागे आहे तर येशू तुमच्या पाठीमागे. म्हणून देवाने माझ्यामध्ये जन्म घेतला. नव्याने जन्माला वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. इस्रायलच्या गुरुला येशू सांगत होता, हा नवीन जन्म कधी होतो माहितीये का? आपण देवाचं राज्य, देवाचा मार्ग, देवाचं शिक्षण, देवाचे कार्य लोकांना देत असतो तेव्हा नवीन जन्म. आपलं काहीच नाही. आपलं सगळं झिरो आहे. पृथ्वीमध्ये आपलं सगळं झिरो आहे. तुम्ही किती कष्ट करा, मेहनत करा, तुमच्या जोडीला काय येत असेल तर त्यांनी मला सांगा की माझ्या जोडीला ही वस्तू येणार आहे. आपल्या जोडीला काय येणार आहे? परमेश्वर. चांगली कृत्य करा, चांगलं मिळेल. वाईट कृत्य केलं ते पण ही आपली कर्म आपल्यालाच भोगायची. ही गरमी आपल्यालाच भोगायची. कारण मला माहिती आहे 2 तास 8 अध्याय 19 वर्ष सृष्टीची नासाडी होण्याची स्टोरी. बायबल ज्याने ओपन केलेलं असेल ना, बायबलचं वाचलेलं असेल ना, त्याने आत्मपरीक्षण केलेलं असेल ना, तो बिंदास राहील.
कारण त्याला माहिती आहे की देव माझ्या जोडीला आहे. काय आपल्या जोडीला येणार आहे मला सांग? कोणत्या पैसा, वस्तू, खाणं, भांडणं, नफरत, द्वेष ही घेऊन शरीरात एवढा वेदना घेण्यापेक्षा सगळ्याशी प्रेरित राहा, सगळ्याशी चांगलं राहा, सगळ्याशी समजून. कारण याच्या बिना आपल्या जीवनाला शोभा नाही. हालेलुया, हालेलुया. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5 अध्याय वचन 8. सावध असा आणि जागी राहा, तुमचा शत्रू मनुष्य नाही. कोण तुमचा शत्रू? कोण आहे तुमचा शत्रू? कोण आहे? मला नाही वाटत सैतान तुमचा शत्रू आहे, तुमचा मित्र आहे. कारण जर सैतान तुमचा शत्रू असता तर कोणाशी भांडण केलं नसतं, कोणाची निंदा केली नसती, बरोबर, कोणाचा द्वेष केला नसता, बरोबर. आजच्या काळात सगळ्यांचा मित्र आहे ना सैतान. योहान 15:13 मध्ये दिले, येशू बोलतात तुम्ही माझे मित्र आहेत. पण लोकांनी मित्र कोणाला पकडलेला आहे? जिंदगीमध्ये अशा व्यक्तीशी सहवास ठेवा जे माझ्यासाठी काहीतरी चांगलं करते, तोच माझा देव आहे. एवढंच बघा, बाकी काही करू नका. माझ्यासाठी जर वाईट काम करते तर समजून घ्या माझ्यासाठी आज शैतान. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीच बोलू नका. सत्याचं शिक्षण. मी खरं सांगतो, देव माझ्या खूप प्रेम करते आणि मी देवावर पण खूप प्रेम करते, कारण त्याच्या प्रेमाने आम्ही जीवित आहे. ते सोडा. अरे या जगाचे लोक तुमच्यावर किती प्रेम केले, आई, बा, भाऊ, बहीण, नवरा, बायको, मुलं, बाळ, हे शून्यच येईल. त्याचा काय उपयोग आहे ना? हे भांडणाचा कारखाना आहे तो. कोणी मनुष्य समाधान नाही त्याच्यात. पण येशूच्या प्रेमाने जो मनुष्य समाधान राहील तो शांतीत आपलं भविष्य जाईल. योबने मात्र देवावर खरं प्रेम, त्याचे प्रेम मी बघितलं की देवावर खूप प्रेम आहे. आम्हाला शिकायचं आहे, त्या वचनावर शिकायचं आहे, सामर्थ्यामध्ये शिकायचं, ज्ञानात शिकायचं. लोक येतात प्रार्थना करायला, लोकांचं जीवन बदललं, चमत्कार झाले का विसरलेच. मी काल घरामध्ये बसून थोडा विचार करत होतो, एवढ्या लोकांचं मी चांगलं केलेलं आहे, पण त्याच्यात कोणताच मनुष्य विश्वासी नाही, अविश्वासी. प्रभू येशूने या जगावर एवढं प्रेम केलेलं होतं, प्रभू येशूने या जगावर सर्व लोकांचं चांगलं केलेलं होतं, तरी लोक त्याला विसरले. तर तुम्ही आणि मी काय, आम्हाला पण विसरला. हे बघा, गाडीत पेट्रोल आहे, गाडी चालते, लक्षात ठेवा. जर तुमच्यामध्ये देव आहे तर तुम्ही समाधान, सुखी आहे, शांतीत आहे, ज्ञानात आहे, दानात आहे. पण जर तुमच्या जोडीला देव नसेल तर शेवटला समजून घ्या, तुमचं सगळं गेलं. कुणासाठी जिंदगी ठेवणार? जर येशूसाठी आपलं जीवन नसेल तर आपण जीवनात बघितलं तर शून्य. मी खरं सांगतो तुम्हाला, माझी नाव मी कुणाला कधी आपलं स्वतःचं प्रदर्शन करू नका. सेवा करा, काम करा. एक शिक्षण चांगलं करा, कुठेतरी करा, कुठेतरी पाठीमध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल, शाप येईल असं. हे बघा, माणूस आहे त्या पाठीमध्ये शैतान टपलेला असतो. आता तुम्ही माझ्या जोडीला आहे, तुम्हाला माझ्यापासून दूर करण्यासाठी शैतान कोणाचा वापर असा करेल ना की तुमच्या स्वतःला पण कळू देणार नाही ना, उचलून उचलून टाकले तो दूर करेल. वचन नाही मिळवणार, शिक्षण नाही मिळवणार, ज्ञान नाही मिळवणार, दान नाही मिळवणार, न वरदान नाही. तो आत्मा एक गोष्ट ना आपलं सगळं घेऊन. मी लोकांना सांगतो, इकडे काय काम करायला संधी मिळाली, झाडू जरी मारायला मिळाले ना तर आभार मान की मला या झाडूची किंमत नाही. अरे मला एवढं दान होतं ना, म्हणजे आहे नाही असं नाही, जी वस्तू बघेल ना ती आशीर्वाद. हे डोक्यात ठेवलं ना तरी तुमच्या जीवनात चमत्कार. मला माहिती आहे गिफ्ट त्याचा आहे, माझं एक अनुभवी का आपल्याला अनुभव घ्यायचा देवाचा. पण कधी मी निर्णय असा घेतला नाही की माझ्यासारखा कोण, आपण कोणच नाही आहे, मातीचे पावडर आहे, माती आहे ना, तसं तुम्ही आणि मी आहे. आपलं शेवटचं स्टेशन इकडेच आहे. कुठे काय बोलत नाही, मातीचे पाहुणे. मग कधी गर्व करायचा नाही, त्याची इच्छा आहे तर वरून येईल सरळ. पण माझा विश्वास आहे की मला स्वर्गात नाही.
कारण माझ्यासाठी जो मेलाय तो फुकट नाही मेला, ऍग्रीमेंट करून घेतलेला आहे. हालेलुया. योहान 14:2 मध्ये माझी जागा घेतली नाही मी, म्हणून मला रोज पाप कबूल करायचा आहे, रोज मला पश्चाताप करायचा आहे. पाप शेवटच्या क्षणापर्यंत पाप कबूल करा. सांगतो तुम्हाला, शेवटच्या क्षणापर्यंत. नाही तर तुम्हाला ते पाप जर जमा असेल तिकडे जायला लागेल ना, पाप खाली असेल तोच जळेल. लूक मध्ये 23:39 पासून तुम्हाला चोराची मी माहिती देतो. आणि ह्या चोराने काय सांगितलं बघा, त्याने पश्चाताप केला की नाही केला? मग तुम्हाला काय करायचं आहे? खड्ड्यातच जायचं आहे, मेल्यावर गाडणार कुठे? ऍग्रीमेंट असते. आता थांबा, फक्त 5 वर्ष घालवा. मग कोण कोणाला गाडायला म्हणतो ना, काय घटना येणार आहे ते फक्त बघा. 5 वर्ष वाढ बघा किती. मग मी तुम्हाला सांगेन माझ्या जीवित परमेश्वराचा अनुभव काय. वेळ संपली, सिस्टम सुरू करणार आहे. देवाने देवाचं काम केलं. आता स्वतः न्याय करायला निघाला. न्यायाचं काम सुरू झालंय. आता काहीच राहिलं नाही. राहिल्यात आपणच. आता आपल्याला कुठे जायचंय काही. देवाबरोबर बसा, पापाची कबुली करा, निर्णय घ्या. समोर अधोलोक आहे आणि त्याच्या समोर तुम्ही उभे. म्हणून ह्या गर्मीमध्ये लोक चौथं ज्या परमेश्वराने आम्हाला हे जीवन आहे. प्रकटीकरणामध्ये 16:8 मध्ये दिले ना, उन्हाने माणसं करपून जाणार आहे. आणि सूत्रसेठ 108:6 वचन मध्ये दिलेले तुला सूर्याचा पण काही होणार बाधा होणार. आता आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वर दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो. महान परमेश्वर, पवित्र तुझा आम्हाला दे. सर्व पापापासून, सर्व अपराधापासून आमच्या अपराधांची क्षमा कर. पवित्र आत्म्याने करून काय केलं सर्व पापांची क्षमा कर. सर्व मंदिर काम करतो सर्व भेटले. प्रभूचा आशीर्वाद, प्रभूची इच्छेप्रमाणे चालण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो आम्ही. हालेलुया.